अजित पवार यांच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय निर्माण केला आहे। कारण या यादीत काही मोठ्या नेत्यांची नावे नसल्याचं समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। यामध्ये विशेष चर्चेत आहेत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे। हे तिन्ही नेते राष्ट्रवादीतील मोठे आणि अनुभवी चेहरे मानले जातात। पक्ष फुटीनंतर त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता। मात्र आता निवडणूक आयोगाकडे सादर झालेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत त्यांची नावे नसल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान पक्षाकडून ही केवळ तांत्रिक किंवा क्लेरिकल चूक असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। पण राजकीय वर्तुळात या स्पष्टीकरणावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। कारण दुसरीकडे नव्या पिढीला काही नावांना महत्त्वाची पदे मिळाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे पक्षात नेमकं काय सुरू आहे? अनुभवी नेत्यांना डावललं जातंय का की ही फक्त यादीतील चूक आहे? यावर चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे ही तिन्ही नेते पक्ष संघटना, निवडणुका आणि दिल्लीतील राजकारणात प्रभावशाली मानले जातात। त्यामुळे त्यांची नावे यादीत नसल्याचं समोर आल्यानंतर अनेक राजकीय तर्क वितर्कांना उधाण आलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी ही पद वाटप, संघटनात्मक बदल आणि घराणेशाहीच्या मुद्द्यांवरून अनेकदा चर्चा रंगली आहे। यामुळे या प्रकरणाकडे त्याच नजरेतून पाहिलं जात आहे। आता पक्षाकडून सुधारित यादी येणार का? संबंधित नेत्यांची भूमिका काय असणार आणि या घडामोडींचा भविष्यातील राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा।